सर्व गुरुजन वर्गांना नमस्कार। स्वागत आहे तुमचं आपल्या क्रिकेट ऑफ एज्युकेशन या युट्यूब चॅनल वरती। आणि आज आपल्याला बघायची आहे टीईटी परीक्षेची ताकद। टीईटी परीक्षेमध्ये अशी काय ताकद आहे की जेणेकरून या टीईटीच्या आम्ही एवढं पाठीमागे लागलेलो आहोत। तर 28 जून रोजी आपली टीईटीची परीक्षा होणार होती, पण काही कारणास्तव ती 28 जूनला आम्ही देऊ शकलो नाही। त्यामुळे आमच्या बऱ्याचशा शिक्षक बांधवांचा हिरमोड झालेला आहे। पण अशा बातम्या आता कळत आहेत की सप्टेंबर महिन्यामध्ये ही परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे अधिकृतपणाने नाही, पण मात्र आपली जी काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहे ती 2 महिन्यामध्ये साधारण त्यांनी एक अंदाज दिलेला आहे की आम्हाला पेपर सेट करण्यासाठी आणि सगळं नियोजन करण्यासाठी आम्हाला 2 महिने कालावधी लागू शकतो आणि त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये परीक्षा होऊ शकते। पण दुसरी एक गोष्ट आपल्या महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा ही निदर्शनास येत आहे आपल्याला की 2027 पासून ही जी टीईटी परीक्षा आहे ना ही ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे। त्यामुळे आपल्याला हे खूप गरजेचं आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये होणारी टीईटी परीक्षा या वर्षीच आम्ही पात्र झालो म्हणजे झालोच पाहिजेत आणि यासाठी आमचे प्रयत्न होणं खूप गरजेचे आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये टीईटी होणारच आहे। 6 सप्टेंबरला सीटेट तर निश्चितच आहे। ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी तयारी कंटिन्यूअस सुरू ठेवा। पण गोंधळ सगळ्यात मोठा हा होणार आहे की सीटेटची परीक्षा आणि टीईटी परीक्षा यांचा अभ्यासक्रम म्हणजे विषय जरी समान असले तरी परीक्षेचं स्वरूप मात्र वेगवेगळं आहे। कारण टीईटी परीक्षा ही भर देते सर ज्ञानावर आणि बऱ्याचशा शिक्षक बांधवांनी टीईटीचा अभ्यास सुरू केलेला होता, ज्ञान मिळवायला सुरुवात केलेली होती। आणि सीटीईटी जी आहे ही परीक्षा जी आहे ही जास्तीत जास्त भर देते ऍप्लिकेशन बेसवरती। क्वेश्चन त्यांचे जास्त असतात, उपयोजनात्मक स्वरूपाचे प्रश्न जास्त असतात, म्हणजे ज्ञानाचं उपयोजन त्यावरती प्रश्न असतात। म्हणजे आपण जर समजा टीईटीची तयारी केलेली आहे तर ती सीटेटला कामाला येईल का? येऊ शकते, पण आपला माइंडसेट सीटेट सारखा तयार होणंही खूप गरजेचं आहे। ज्ञान तर दोन्ही परीक्षेला लागणार आहे। या सीटेट मध्ये तुम्हाला 50% ज्ञान लागणार आहे आणि 50% तुम्हाला ज्ञानाचं उपयोजन करायचं आहे, तेव्हा तुम्ही सीटेट जी आहे ती उत्तीर्ण होणार आहात। बऱ्याच जणांची तयारी या टीईटी परीक्षे संदर्भामध्ये होती, पण तुमचा हिरमोड झाला। पण हिरमोड फक्त 2 महिन्यासाठी होणार आहे सर। 2 महिन्यानंतर तुमची परीक्षा ही होणारच आहे, कारण आपण फॉर्म भरलेले आहेत। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे म्हणजे आहेच। त्यामुळे आपली परीक्षा पुढे गेली असली जरी हिरमोड आपला झाला असला आणि आता अभ्यासाला आपल्याला गती अजिबात राहिलेली नाहीये। कारण का तर शाळा सुरू झालेल्या आहेत, वेगवेगळी कामं सुरू झालेली आहेत आणि आपण गुंतून गेलेलो आहोत यामध्ये। दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे की अभ्यास केलेला लक्षात राहत नाही, म्हणजे आता आपण थांबून चालणार नाहीये, तर थोडं थोडं रिवाइज असणं खूप गरजेचं आहे। जर आता रिवाइज नाही केलं ना तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल, तर अशी वेळ आपल्यावरती येऊ नये। त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये खरंच टीईटी होणार आहे का? तर सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्यावर ही फक्त वेळ यायला नको की सप्टेंबर मध्ये एखादी तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि त्या तारखेला आता माझा हा विषय करायचा राहिला, तो विषय करायचा राहिला, याचं काहीच नाही झालं, हा विषय मी स्किप करतो, तो विषय मी स्किप करतो, या जर गोष्टी होत असेल तर आपली टीईटी परीक्षा जून मध्ये झाली असती तरी आपली तीच अवस्था झाली असती। आणि सप्टेंबर महिन्यात 2 महिने वेळ मिळून जर आता आपण शांत राहिलात तर सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आपली अवस्था ती व्हायला नको। म्हणून आपल्याकडे सध्या वेळ आहे, या संधीचा फायदा घ्या। ज्यांचं झालेलं आहे यांचं सध्या रिव्हिजन सुरू आहे का हा प्रश्न नक्कीच स्वतःला विचारून बघा की जर समजा सप्टेंबर महिन्यामध्ये टीईटी झाली तर मला 90+ मार्क्स खरोखर मिळतील का? उगाच मला 120 130 ची अपेक्षा करण्यात मजाच नाहीये सर। इथे तुम्हाला कुठे मेरिटला यायचं नाहीये, राज्यात पहिलं यायचं नाहीये, तुम्हाला फक्त 90+ मार्क्स मिळवायचे आहेत आणि ही प्रायोरिटी असणं खूप गरजेची आहे। उगाच भ्रामक गोष्टीमध्ये अडकत बसू नका की मी 140 मिळवणार आहे, मी 130 मिळवणार आहे, 130+ मिळवणार आहे। एवढं वाटतं, एवढं सोपं नाहीये या सगळ्या काही गोष्टी। आणि ज्या वेळेला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितलं त्यावेळेला लक्षात येतं की आपली स्ट्रेंथ आपल्याला कळणं गरजेची आहे। म्हणजे
खूप सारे व्याप आपल्या पाठीमागं आहेत, बऱ्याचशा जबाबदाऱ्या आहेत, यातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून माझं टार्गेट काय असलं पाहिजे, तर 90+ मी सहजगत्या गेलो पाहिजे, हे माझं टार्गेट असलं पाहिजे. चला पुढे काही गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे सर. तर आपण या गोष्टी सहजगत्या हलक्यात घ्यायला लागलेलो आहे. हलक्यात म्हणतोय मी, एकदम हलक्या हलक्यामध्ये. पण हे हलक्यात घेण्यासारखं आहे का टीईटी? टीईटीची ताकद खरी काय आहे तेही आता तुमच्या समोर थोडंसं कमी वेळेमध्ये डिटेल्स घेणार आहे. बघा, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या म्हणजेच एनसीटीईच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मूळ आदेशानुसार, कशानुसार? एनसीटीईच्या मूळ आदेशानुसार शिक्षकांना विहित मुदतीत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं खरंच नोकऱ्या जाणार आहेत का, असं होणं शक्य आहे का, सगळी अराजकता माजेल वगैरे, हे आपल्यात चाललेले सगळे विषय आहेत. पण वेतनवाढ आणि सेवा समाप्ती, विहित मुदतीत ही परीक्षा उत्तीर्ण न करणाऱ्या शिक्षकांची वार्षिक वेतनवाढ, जुलै महिना सुरू आहे सर सध्या, वार्षिक वेतनवाढ रोखण्याचे आणि त्यानंतरही अपात्र राहिल्यास सेवा समाप्त करण्याचे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना वेळोवेळी परिपत्रकाद्वारे दिलेले आहेत. बघा, आता हा काही जणांना अनुभव आलेला असेल की ज्यांची निवड ही वरिष्ठ किंवा निवड वेतन श्रेणीसाठी झालेली आहे, त्यांना या गोष्टी फेस कराव्या लागल्या असतील. जानेवारी 2026च्या शिक्षण विभागाच्या स्पष्ट आदेशानुसार टीईटी उत्तीर्ण असल्याशिवाय शिक्षकांना वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी तसेच पदोन्नतीचा कोणताही लाभ दिला जाणार नाही, हे स्पष्टपणाने म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की खरंच आमचे काय पगार थांबवणार आहेत का, किंवा आमच्या काय नोकऱ्या जाणार आहेत का, एवढं सोपं आहे का? सर, एवढं जर सोपं नाही ना, तर आपण सिनियर असताना सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या काही पदोन्नतीच्या याद्या आहेत ना, या याद्या फक्त सगळ्यांनी बघायच्या आहेत आणि हे सगळं तुमच्या उघड्या डोळ्यांनी आपल्या मोबाईलवर आलेली पीडीएफ जी आहे ना पदोन्नतीची, हे आपल्या उघड्या डोळ्यांनी तुम्ही वाचत आहात. याला जर समजा कोणाचं प्रश्नचिन्ह जर असेल तर त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा की हे होणं शक्यच नाहीये. काही आमच्या बांधवांची सेवा ही जवळपास 27-28 वर्ष झालेली आहे आणि तरी सुद्धा ज्यांची सेवा ही 8-9 वर्ष झालेली आहे पण मात्र टीईटी क्रॅक केलेली आहेत, त्यांची नावं कुठं आहेत? तर विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक प्रमोशन मध्ये आहे आणि आपल्याकडे 28 वर्ष सेवा करून सुद्धा टीईटी आपण उत्तीर्ण नाही आहोत, म्हणून आपलं नाव यादीमध्ये नाहीये. मग टीईटीची ताकद काय आहे आता तुम्ही मात्र ठरवून ठेवायची आहे. आणि हे सगळं होत असताना एक गोष्ट सर काळजीपूर्वक इथं समजून घेणं गरजेची आहे की आपल्याला असं वाटतं की हे शासनाने काय आणलं पाठीमागं नाही, तर एक गोष्ट इथं काळजीपूर्वक फक्त समजून घेणं गरजेची आहे. हा जो काही GR आहे, परिपत्रक आहे, या परिपत्रकाची दिनांक सर तुम्हाला निश्चितच दिसत असेल, तर या परिपत्रकाची जी काही दिनांक आहे ना ती आहे 30 जून 2016चं हे परिपत्रक आहे. आणि हे 30 जून 2016चं परिपत्रक कशा संदर्भात आहे, तर या टीईटीच्या संदर्भात आहे. हे सगळं तुम्हाला वाचून दाखवतही नाहीये, फक्त महत्वाचा जो काही पॉइंट आहे तो महत्वाचा पॉइंट मी तुमच्या समोर आता घेऊन येत आहे. तर हे शासन परिपत्रक काय म्हणतंय, तर थोडंसं काळजीपूर्वक याकडे लक्ष द्या. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकाच्या नियुक्ती समयी काय करायचं आहे, तर इयत्ता 1ली ते 8वी शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2013 अन्वये, म्हणजे हा जो काही शासन निर्णय आहे 2013, आपल्याला वारंवार जे ऐकायला मिळतं की 2013 पासून महाराष्ट्र शासनाने टीईटीची सक्ती केलेली आहे, पण हे 2016ला काय परिपत्रक निघालं, तर शासनाने निर्देशित केल्यानुसार किमान शैक्षणिक, काय म्हटलेलं आहे, किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता, म्हणजे आपली व्यावसायिक अर्हता आपल्याकडे सगळ्यांकडेच आहे. ज्यांच्याकडे डीएड पाहिजे डीएड आहे, बीएड ज्यांच्याकडे पाहिजे त्यांच्याकडे बीएड आहे, आणि HSC किंवा ग्रॅज्युएशन BA वगैरे हे सगळ्यांचं आहे. तसेच व शिक्षक पात्रता टीईटी धारण करणाऱ्या उमेदवारांनाच नियुक्त करण्यात यावे, म्हणजे नियुक्तीच्या वेळी. तसंच आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, तसेच शासन निर्णय 13/12/2013 ते आजपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था
व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा प्रथम 3 संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. सदर शिक्षक पात्रता परीक्षा 3 संधीत उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात. काय म्हटलेलं आहे? 2016ला म्हटलेलं आहे सर हे. तसेच यापुढे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसमयी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणं हे बंधनकारक आहे आणि ते जे परिपत्रक आहे ते इथे संपतंय. म्हणजे 2016चं हे सर परिपत्रक आहे. बघा, परीक्षा सप्टेंबरला होणार आहेच, मग आता आपली खरोखर रिव्हिजन सुरू आहे का, हा प्रश्न नक्कीच स्वतःला आपण विचारणं गरजेचं आहे की माझे जे काही मला ठरवून दिलेले विषय आहेत, टीईटीला जे काही ठरलेले विषय आहेत, मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास, हे आपल्याला 5 विषय आहेत आणि या 5 विषयाची माझी परिपूर्ण तयारी झालेली आहे का, हे आपल्याला स्वतःला विचारणं गरजेचं आहे. बघा, इन अन ॲव्हरेज आपल्याला सर प्रत्येक विषयामध्ये 18 मार्क्स जर पडले तर आपल्याला काय होतात, बरोबर 90 मार्क्स पडतात. किती? 90 मार्क्स. पण ते मराठीतही पडले पाहिजेत, इंग्रजीतही किंवा हिंदी. इथे काही जणांचं हिंदीही आहे, त्यामुळे हिंदी कन्सिडर करा. हिंदीतही पडले पाहिजेत, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रातही पडले पाहिजे, गणितातही पडले पाहिजे आणि परिसर अभ्यासातही पडले पाहिजे. एकंदरीत या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट अशी निदर्शनास आलेली आहे की बऱ्याच जणांना या 2 गोष्टींमध्ये खूप सारं कन्फ्युजन होतं. एक म्हणजे काही जण म्हणतात की आम्ही बालमानसशास्त्र स्किप करतो किंवा आम्ही गणित स्किप करतो. सर, इथे स्किप करायला संधीच नाहीये. जर तुम्ही यापैकी एखादाही विषय स्किप करण्याचं जर डोक्यात आणत असाल ना, तर तुम्हाला या राहिलेल्या 4 विषयांमध्ये जवळपास 22 ते 23 मार्क्स घेणं गरजेचं आहे. आणि हे आपण नाही ठरवू शकत की मराठी हे सोपंच येणार आहे, हिंदी हे सोपंच येणार आहे किंवा परिसर अभ्यास हा सोपाच येणार आहे, हे आपण नाही ठरवू शकत. तर हा पेपर कसा येईल किंवा या घटकावर आधारित प्रश्न कसे येतील, हा तुमच्या हातात ज्या वेळेला पेपर पडेल ना, त्याच वेळेला कळणार आहे. आणि म्हणून प्रत्येक विषय इथे महत्वाचा आहे. कोणत्याही सब्जेक्टला स्किप करू नका आणि आता तर अजिबातच करू नका, कारण तुमच्याकडे 2 महिने अवधी आहे. फक्त तुमचा वेळ इथं स्किप करू नका. आणि या टीईटीला आता तर आपण कोणीच स्किप करू शकत नाही, कारण जर समजा तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी प्रमोशन बघितलेले आहेत ना सर, बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये झालेले आहेत, बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये याद्या तयार आहेत, हे तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी बघत आहात, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. म्हणजे टीईटी आता तुम्ही मान्यच केलेली आहे आणि ती करावीच लागणार आहे. हे परिपत्रक म्हणतायत शासनाची. त्यामुळे या भ्रमात अजिबात राहायचं नाही. आपण भ्रमात का आहोत खऱ्या अर्थाने, तर आपल्याला काय आहे, 2028 पर्यंत संधी आहे सर. म्हणजे काय झालेलं आहे, आताशी कुठंतरी काय झालेलं आहे, गुडघ्याच्या वर आलेलं आहे. पण एकदा गळ्याच्या वर गेलं ना, म्हणजे जे लोक आता कुठेतरी 2026 मध्ये पाठीमागे राहिले ना, मग त्यांच्या गळ्यापर्यंत येईल. 2027ला आणखी नाकातोंडापर्यंत येईल सर. आणि 2027ला का नाकातोंडापर्यंत येईल, तर इथे थोडासा पॅटर्न बदलण्याची शक्यता आहे, कारण हीच परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. तर संधी आपल्याला या 2026 मध्ये खूप चांगली आहे. आणि जे कोणी पाठीमागं 2028ला उरतील ना, तर त्यांना खूप प्रेशरायझेशन वाटेल, तयारी होणार नाही. आजच खूप सारं विस्मरण होतंय, तर 2028ला या प्रेशरायझेशन स्थितीमध्ये अभ्यास करणं ही खूप अवघड गोष्ट होऊन बसेल. त्यावेळेला काय होईल, म्हणजे सेवा समाप्ती होईल का, किंवा यामध्ये इन्क्रिमेंट थांबतील का, पेन्शनला काही प्रॉब्लेम होतील का, तर या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत, ही काय करेल, त्यावेळेची ती वेळ ठरवेल सर. आणि मग त्यासाठी पुन्हा लढण्याची ताकद तुमच्यामध्ये निश्चितच उरली पाहिजे. त्यामुळे आज आपल्यामध्ये ताकद आहे, टीईटीची ताकद आपल्या अंगामध्ये नक्कीच आपण आणली पाहिजे. मग या सगळ्या विषयांना फोकस करणं हे आपलं काय आहे, काम आहे. सर, जाता जाता तुम्हाला एकच गोष्ट फक्त मला सांगावीशी इथं वाटते, ही काही माझी नाहीये, तर स्वामी विवेकानंद यांची आहे. बघा, एकच विचार घ्या, त्या विचाराला आपले जीवन बनवा, त्याचाच विचार करा, त्याचेच स्वप्न पहा आणि त्या विचारावर जगा.
तुमचा मेंदू, स्नायू, नसा आणि शरीराचा प्रत्येक भाग त्या विचाराने भरून जाऊ द्या. हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे. आपल्याला टीईटी मध्ये तर यशस्वी व्हायचंच आहे. पण या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत, म्हणजे टीईटीलाच आपलं जीवन बनवायचं काम, तर टीईटीला हसत खेळत आनंदाने आपण कुठेतरी सामोरं जाणं गरजेचं आहे. एक ऊर्जा आपल्यामध्ये मिळणं गरजेची आहे. जो काही वेळ मिळेल तो मी अभ्यासासाठी देणं गरजेचं आहे. हे आता स्वतःला सांगणं ही काय आहे, काळाची गरज आहे सर. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. कारण आपले जे काही व्हिडिओ आहेत या टीईटीच्या वेगवेगळ्या विषयांवर आपण तुमच्यासाठी नक्कीच घेणार आहोत. पुन्हा एकदा नव्या उमेदीने नवे व्हिडिओ नव्या विषयांसह तुमच्यासाठी निश्चितच घेऊन येणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.